नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रमाने पबमध्ये एंट्री तर मिळवलेली आहे, पण तिथे खूपच मोठा राडा होतो आणि रमा जेव्हा आता खूपच तिला चढलेली असते तेव्हा तिथे सनी येतो आणि म्हणतो की काय झालं आहे. तेव्हा अक्षय म्हणतो हिची लागली आहे, हिची वाट लागली असं अक्षयला म्हणायचं असतं. तेव्हा तो म्हणतो काय, तेव्हा अक्षय म्हणतो की हो. तेव्हा तो म्हणतो की चालेल, मी हिला घरी सोडतो. तेव्हा अक्षय रमाला घेऊन घरी चाललेला असतो, पण आता सनी म्हणत आहे की मी हिला घरी सोडतो आणि ती माझ्यासाठी इथं आलेली होती तर मी तिला सोडणार आहे. तेव्हा रमा म्हणत असते नाही, मी त्याच्यासाठी नाही आलेली इथे. अक्षय सर, मी तुमच्या गोळ्या द्यायला इथं आलेली होती. माझा आणि त्याचा काही संबंध नाही आहे, मी त्याच्यासाठी आलेलीच नाही आहे इथं, असं रमा ठणकावून अक्षयला सांगत असते. सनीचं म्हणणं असतं की नाही, मीच सोडणार आहे, पण रमाचा ठाम नकार असतो. रमा म्हणत असते की नाही, तू मला सोडायला यायचंच नाही असं रमा त्याला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रमा म्हणते सांगा ना हो तुम्ही, मी तुम्हाला गोळ्या द्यायला आले होते ना इथं, मी त्यांच्यासाठी कुठे आलेले होते आणि दिल्या ना मी तुम्हाला गोळ्या, खाल्ल्या ना तुम्ही त्या गोळ्या, असं अक्षयला ती बोलत असते. मग अक्षय रमाला घेऊन निघालेला असतो. त्याच वेळेस रमा म्हणते की माझा फक्त तुमच्यावर विश्वास आहे, माझा दुसरं कोणावरही विश्वास नाही. रमा ही दारूच्या नशेत असते, ती बोलत असते. तेव्हा अक्षय तिला म्हणत असतो मग सांग ना सगळ्या जगाला ओरडून, बोल तुझ्या हक्कासाठी, का कर फाईट. तेव्हा रमा म्हणते हे काय बोलले आत्ता, यांना आठवतंय का सगळं. आणि दारूच्या नशेत असलेल्याही रमाला जाणवतं की अक्षयला सगळं आठवतंय, जणू काही अक्षय न आठवण्याचं नाटक करतोय असं रमाला जाणवतं आणि रमा अक्षयकडे पाहू लागते. नकळतपणे अक्षयने रमाला सांगितलेलं आहे आणि त्यातून रमाला समजलेलं आहे की अक्षयला सगळं आठवतंय, अक्षयची मेमरी परत आलेली आहे, ही गोष्ट रमाला समजलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडं रेवा, रमा, सीमा बोलत असतात. तर रेवा म्हणते चालेल, मग त्या गोळ्या घेऊन मी अक्षयसाठी जाते, कारण तिथे कोणी फोन उचलणारच नाही, तिथे खूप आवाज असतात ना, त्यामुळं फोन वाजलेला कोणाच्या लक्षातही येणार नाही असं रेवा बोलत असते. तेव्हा आता सीमा म्हणते की ठीक आहे झाले, आणि रेवा म्हणते मलाही तेवढंच एन्जॉय करता येईल ना, असं रेवाचं म्हणणं असतं. मग तिला परत आठवतं की नाही, माझी आज स्पाची अपॉइंटमेंट आहे तर मी आज जाऊ शकत नाही, मला नाही जमणार, कारण सॉरी माझी त्याच टायमिंगला स्पाची अपॉइंटमेंट आहे. पुन्हा रमा आनंदला फोन करू लागते आणि रेवा तिथून जायला निघते. रेवा निघून जाते तेव्हा सीमा म्हणते काय आहे, अक्षयच्या तब्येतीपेक्षा हिची स्पाची अपॉइंटमेंट महत्त्वाची आहे. रेवा तर निघून गेलेली आहे, आता कोण जाणार हा प्रश्न शशिकांतने उभा केलेला आहे. तेव्हा रमा म्हणते की चालेल, मी जाते या गोळ्या घेऊन त्यांच्यासाठी, कारण त्यांच्यासाठी ह्या गोळ्या तिथं पोहोचणं महत्त्वाचं आहे असं रमा म्हणत असते. तेव्हा शशिकांत म्हणतो ते पब आहे पब. तेव्हा रमा म्हणते कोणतं पब आहे, A1 असं सीमा सांगू लागते. तेव्हा रमा म्हणते A1 का, तर शशिकांत म्हणतो A1 नाही, हेवन आहे ते, हेवन, आणि अगं हेवन म्हणजे स्वर्ग. रमा म्हणते ठीक आहे ते, आणि रमाला काही करून आता त्या गोळ्या अक्षयपर्यंत पोहोचवायच्या असतात. शशिकांत म्हणत असतो अशा 2 वेण्या घालून तू तिथं जाणार आहे, अरे तुला तिथं आज सोडणार पण नाहीत ते. तेव्हा रमा म्हणते की माझी मी बघून घेईन, मला काय करायचं आहे ते, असं रमाचं म्हणणं असतं. आणि रमा आता पबमध्ये अक्षयसाठी गोळ्या घेऊन जायला निघालेली असते. ती अक्षयसाठी गोळ्या घेऊन येते, पण पबच्या बाहेर जी सिक्युरिटी असते ती रमाला काही आत सोडत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की मॅडम तुम्ही या कपड्यांमध्ये आत जाऊ शकत नाही. तर रमा म्हणते अहो माझं एक काम आहे म्हणून मी आलेली आहे, मला काही आतमध्ये जायचं नाही किंवा तिथं थांबायचं नाही असं सांगितलं जातं. तेव्हा ते म्हणतात की नाही मॅडम, तुम्ही इथे नाही जाऊ शकत. तेव्हा रमा म्हणते अहो असं काय म्हणताय तुम्ही, मला फक्त जायचं आहे, ते म्हणजे माझं एक काम आहे. तेवढ्यात एक मुलगी तिथून बाहेर येते आणि ती रमाला धडकते. रमा त्यांना म्हणते की काय झालं, लागलं का माझ्यामुळं. तेव्हा ती मुलगी म्हणते की नाही. तेव्हा त्यानंतर ते तिला रमाला समजवत असतात तुम्ही या कपड्यामध्ये जाऊ शकत नाही, अहो काही नियम असतात मॅडम, अहो माझ्या नोकरीवरती प्रॉब्लेम येईल असं बोललं जात असतं. तेव्हा रमा म्हणत असते अहो माझं थोडंसंच काम आहे, मला जाऊ द्या, प्लीज जाऊ द्या. तेव्हा ती मुलगी म्हणते चल मी तुला घेऊन जाते, असं म्हणत ती रमाला तिथून घेऊन जाते आणि पबमध्ये कोणत्या कपड्यात जायचं आहे ते मी तुला सांगते असं तिने रमाला म्हटलेलं असतं आणि रमाला घेऊन जाते. रमा तिच्याबरोबर जाते. रमा विचार नाही करत की ही मुलगी आपल्याला कुठं घेऊन जाईल काय, कारण त्या मुलीने डायरेक्टली रमाला खेचतच नेलेलं असतं आणि रमाला सांगितलेलं असतं की चल म्हणून. आता रमा तिच्याबरोबर गेलेली तर असते,
परंतु नक्की काय होणार याबद्दल रमालाही माहिती नसतं. आणि त्यानंतर रमा बाहेर येते. ते अगदी रमाचा मेकओव्हर झालेला असतो. रमा खूप सुंदर दिसत असते आणि ती आलेली असते. तेव्हा तिथल्या त्या सिक्युरिटीला ती बोलते की आता मी जाऊ शकते ना. तेव्हा रमाने सांगितलेलं असतं की माझ्या हजबंडला गोळ्या द्यायच्या आहेत म्हणून मी इथं आलेले आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते की आता शोध तुझ्या हजबंडला, तुझ्या हबीला शोध, बघ कुठं आहे तो, असं म्हणत ती तिथून गेलेली असते. रमा मात्र विचार करत असते की मी आता यांना कुठे शोधू, इथे या गोंधळामध्ये हे मला कुठं सापडतील, हा प्रश्न रमाला पडलेला असतो. आणि नेमकी ती मुलगी ढकलते आणि रमा येऊन धडकते ती अक्षयलाच. अक्षयला खूप मोठा धक्का बसतो. अक्षय म्हणतो काय आहे हे, आणि अक्षय रमाकडे पाहतो आणि त्याची नजरच पडत नाही, त्याची पापणीच पडत नाही. रमाला तो पायाच्या नखापासून पाहायला सुरुवात करतो. रमाला अशा लुकमध्ये पाहून खरं तर अक्षयला धक्का बसलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय आहे. म्हणजे ही आमच्याकडे काम करणारी कामवाली मावशीच आहे ना, का दुसरं कोण आहे, हा प्रश्न अक्षयला पडलेला असतो. रमा पण खुश असते, अक्षयकडे पाहत असते. तेव्हा ती सांगत असते अक्षयला की या तुमच्या गोळ्या द्यायच्या होत्या ना, त्यासाठी मी आलेले आहे. रमा आणि अक्षय एकमेकांकडे पाहत असतात आणि खूप छान असं रोमॅन्टिक सॉन्ग चालू होतं. अक्षय पुन्हा एकदा नव्याने रमाच्या प्रेमात पडत चाललेला असतो, कारण हॉट लुकमध्ये रमा खूपच सुंदर दिसत असते. तेवढ्यात सनी तिथे येतो आणि सनी म्हणतो रमा तू इथे, तू माझ्यासाठी आली आहेस ना. तर रमाला खूप राग येतो आणि तो रमाला म्हणू लागतो की किती हॉट दिसतेस, म्हणजे वाटलंच नव्हतं तू अशा लुकमध्ये येशील. तर रमा म्हणते काय म्हणाला तो, काय म्हणाला. तेव्हा अक्षय सांगतो की तो म्हणतोय की तू हॉट दिसतेस. तेव्हा रमाला इकडे धक्का बसतो. रमा म्हणते काय म्हणतोय तो, काय बोलतोय असलं. रमाला काही त्याचं बोलणं पटत नसतं, म्हणून रमा रागानेच बोलत असते. अक्षय म्हणत असतो हो, तो म्हणतोय की तू हॉट दिसतेस. आणि रमा अक्षयला म्हणते म्हणजे, तर अक्षय तिला सांगतो की टवका दिसते असं त्याला म्हणायचं आहे. रमाला राग येतो. रमा अक्षयला चिमटा काढते आणि ती म्हणते त्याने काय म्हटलंय त्याने मला फरक पडत नाही आहे, तुमच्या गोळ्या देण्यासाठी मी इथं आलेले आहे, चला, असं म्हणत रमा अक्षयला घेऊन जाते आणि अक्षयला म्हणते की हे घ्या तुमच्या गोळ्या. आणि अक्षयला ते गोळ्या देत असते. ते अक्षयला म्हणत असते बरोबर आहे, आधी कशाला तुमच्या लक्षात राहील काय, आणि गरजच काय आहे ना लक्षात राहायची, बरोबर आहे, तुम्हाला कशाला आठवते काय, असं म्हणत रमा अक्षयला गोळ्या देते आणि सांगू लागते की ह्या गोळ्या. अक्षयला ती पाण्याची बॉटल पण देते. तिनं पाण्याची बॉटल पण आणलेली असते आणि अक्षयला म्हणत असते की घ्या, आता तेवढं पाणी पुरत नाही आहे ना, तहान लागली ना आणखी, असं म्हटल्यानंतर अक्षय म्हणतो की हो, आणि रमा तिथून जाणार असते. त्याच वेळेस अक्षय रमाकडे पाहत असतो. त्या दोघांचं आणि अक्षय रमाला कामवाली मावशी, कामवाली बाई म्हणून तो चिडवत असतो. रमाला त्या गोष्टीचा खूप राग येत असतो. रमाची चिडचिड होत असते, पण अक्षयचं चिडवणं मात्र थांबत नसतं. अक्षय तिला म्हणत असतो की हो, पण तू अशा लुकमध्ये आलेले आहे हे पाहून खरंच खूपच मोठा धक्का बसलेला आहे, असं अक्षय रमाला सांगत असतो. आणि मग तो इकडे येतो आणि इकडे अभि आणि आनंदला सांगू लागतो की आपली कामवाली मावशी आहे ना, ती इथं आली आहे आणि असे कपडे बिपडे हॉट घालून आली आहे, असं सांगत असतो. तेवढ्या तिकडे रमा निघालेली असते आणि सनी येऊन तिला पकडतो आणि म्हणतो कुठे चाललेस. तेव्हा रमा म्हणते मी घरी चालली आहे. तेव्हा सनी म्हणतो काय, जरा ड्रिंक वगैरे घे इथं. तेव्हा रमा म्हणते नाही, मी नाही घेत हे सगळं काय. तेव्हा सनी म्हणतो अगं कोल्ड्रिंक्स घे, आणि मग तो वेटरला कोल्ड्रिंक्स मागतो. तर वेटर म्हणतो की इथे कोल्ड्रिंक्स नाही आहे, याच्यात कोल्ड्रिंक्स नाही आहे, म्हणजे वेटरने जे आणलेलं असतं त्या ट्रेमध्ये कोल्ड्रिंक्स नसतं. तेव्हा तो म्हणतो की थांब, मी स्वतः घेऊन येतो तुझ्यासाठी, असं म्हणत कोल्ड्रिंक्स आणायला जातो. रमा मात्र धक्का बसल्यासारखी तिथं उभी असते. रमाला ही गोष्ट काही पटलेली नसते. रमाला राग येत असतो. रमाला असं वाटत असतं की आपण कोणत्या तरी अडचणीत तर सापडणार नाही ना. रमा इकडे त्याला म्हणालेली असते की माझा दुसरं कोणावर विश्वास नाही, मी घेऊ शकत नाही. आणि रमा वाट बघत असते. नक्की हे सगळं काय चाललंय हा प्रश्न रमालाही पडलेला असतो. आणि रमा त्या सनीकडे पाहत असते. तेवढ्यात सनी तिथे येतो आणि रमाला म्हणतो की हे घे. रमा काही ऐकत नसते आणि नंतर तो जबरदस्ती रमाला ते कोल्ड्रिंक्स देतो आणि ते घ्यायला सांगतो. आणि रमाला म्हणतो खरंच मी कोल्ड्रिंक्स आणले तुझ्यासाठी, असं म्हणत तो पुन्हा जातो आणि त्या कोल्ड्रिंक्समध्ये तिथे दारू मिक्स करतो. रमाला काहीच माहिती नसतं. अक्षय मात्र इकडे आनंद आणि अभिला सांगत बसलेला असतो. आणि मग ते कोल्ड्रिंक्स घेऊन तो तिथे येतो आणि तिला कोल्ड्रिंक्स देऊ लागतो आणि म्हणतो की हे कोल्ड्रिंक्स घे. आणि रमा ते कोल्ड्रिंक्स घेते. तिला वाटतं की ते कोल्ड्रिंक्स आहे म्हणून रमा ते कोल्ड्रिंक्स पिते.
रमाला सुरुवातीला थोडं वेगळं काहीतरी वाटत असतं, म्हणून रमा पाहत असते आणि ते कोल्ड्रिंक्स तिथून घेते. पुन्हा दुसरा ग्लास घेते, कारण रमाला आता वेगळं वाटायला लागलेलं असतं. रमाला भारी वाटत असतं. रमा अक्षरशः हवेत उडायला लागल्यासारखी वाटत असतं. आणि मग वेटर तिच्या पुढे आणून ग्लास देत असतो आणि रमा ते ग्लास संपवत असते. आणि रमा तिला ज्या मुलीने तयार केलेला आहे ती मुलगी तिथे येते आणि रमा आणि त्या दोघीजणी डान्स करू लागतात. रमाला खूपच धक्का बसलेला असतो. इकडे सीमा मात्र काळजी करत असते. रमा ही अक्षयला गोळ्या देण्यासाठी गेलेली आहे, पण ती अजून का आली नाही हा प्रश्न इकडे सीमाला पडलेला असतो. तेवढ्यातच शशिकांत तिथे येतो. सीमा आणि जान्हवी बोलत असतात. सीमा जान्हवीला म्हणते की तू अजून एकदा कॉल कर, आणि त्या दोघीजणी बोलत असतात. तेवढ्यात शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो, मी तुला सांगितलं होतं तिला आज सोडणार नाहीत, कारण पबमध्ये असे कपडे घातलेल्यांना आज सोडतच नाहीत. पण तुम्ही दोघे ऐकाय कुठं तयार होता ना. तिला पण जायची लय हौस होती, गेली आता, बसली असेल तिथंच, असं शशिकांतचं म्हणणं असतं. इकडे अक्षय रमाला पाहतो. रमा अक्षरशः वरती टेबलवरती चढून बसलेली असते आणि रमाचा धिंगाणा सुरू असतो. ती डान्स करत असते. अक्षय रमाला म्हणत असतो की खाली उतर, खाली उतर, पण रमा मात्र ऐकायला तयार नसते. रमाचा राडा हा सुरूच असतो. अक्षय, अभि सर्वजण रमाकडे पाहत असतात. त्यांनाही धक्का बसलेला असतो. रमाचा हा गेटअप पाहून सगळेजण अगदी कोमात गेल्यासारखे रमाकडे पाहत असतात. आणि रमा मात्र बेधुंद होऊन नाचत असते, ओरडत असते, कारण रमा आत्ता हवेत असते. तिच्या पोटामध्ये काही ड्रिंक गेलेली असते आणि त्याच्यामुळं तिला खूप त्रास होत असतो. म्हणजे तिला ती ड्रिंक चढलेली असते. अक्षय तिला समजवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा अक्षय तिला खाली घेतो. आणि आता अक्षय रमाला घेऊन घरी जायला निघतो. आणि जाताना रमा म्हणते, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की मग फाईट कर ना, स्वतःच्या हक्कासाठी लढ ना. रमा म्हणते, हे असं का बोलतायत, म्हणजे यांना आठवतंय का सगळं. आता रमा अक्षयची कशी साथ देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.